नमस्कार। ढाई आखर प्रेम के हा अत्यंत मोलाचा बहुमोल असा संदेश घेऊन ही पदयात्रा सुरू होते। याचं एक वेगळं महत्त्व आहे आणि एक वेगळ्या काळात आपण ही पदयात्रा सुरू करतो आहोत। ज्यावेळेस सगळ्या बुद्धिजीवी वर्गाने सामान्य माणसापासून तुटलेपणाचा एक वातावरण आहे, अशा वेळेस एक जनचेतना, जन अभियान, लोक अभियान अशी चळवळ करून सामान्य माणसांमध्ये उतरून सामान्य माणसांना आजच्या पर्यावरणाविषयी, आजच्या राजकीय सामाजिक वास्तवाविषयी उद्बोधन करणे आणि त्यांच्यासोबत चालणे अशी सुरुवातीपासून प्रगतिशील लेखक संघ असेल किंवा इप्टा असेल यांचं धोरण राहिलेलं आहे। आणि त्याचाच एक भाग म्हणून सामान्य माणसांशी जोडून घेण्यासाठी, आपला उपक्रम सामान्य माणसांच्या खांद्यावर देण्यासाठी आणि त्यांची ती चळवळ व्हावी या दृष्टीने आपण हा अत्यंत महत्त्वाचा प्रयत्न करतो आहोत। याच्यामध्ये तरुणांचा विशेष सहभाग आहे। ज्यावेळेस सगळेच लोक वेगवेगळ्या म्हणजे डिजिटलमुळे तुटलेपणाचा जो काही आपल्या समाजामध्ये एक ब्लॉक तयार झालेला आहे, अशा वेळेस काही तरुण पायी चालतात। त्यांच्यासोबत जे अनुभवाने ज्येष्ठ आहेत ते देखील चालतात आणि चालून आपण एक संवाद साधतोय। संवादातून श्रमाचं, कलेचं आणि याचं जे नातं आहे त्या नातं अधिक दृढ करतोय आणि ही संकल्पना अत्यंत मौलिक आहे। आणि हा जो वारसा चालत आलेला आहे समाजासोबत चालण्याचा, तर तो समाजासोबत चालण्याचा वारसा आजही टिकून आहे आणि याचं एक समाजामध्ये स्थान आहे आणि हे स्थान वेळोवेळी अधोरेखित करणं फार गरजेचं असतं। आणि ही चळवळ ते स्थान अधिक अधोरेखित तर करेलच, अधिक दृढ देखील करेल। आणि मला खात्री आहे की पुढील काळात आणखी लोक या अभियानामध्ये येतील आणि हा विस्तार किंबहुना महामार्ग होईल। द्रुत गतीने आपण आपलं म्हणणं, उद्बोधनाचं कार्य ते चळवळीच्या माध्यमातून, कलेच्या माध्यमातून पुढे नेऊ असा मला या ठिकाणी सार्थ विश्वास वाटतो।